श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सगळी संकटे, दुःख, त्रास कमी होऊ द्या आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या, ही स्वामीचरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आज हरतालिकेचा बऱ्याच स्त्रियांचा उपवास आहे. हे व्रत कशासाठी केलं जातं याची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. या व्रताला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चर्या करण्यासाठी वनात घेऊन गेली होती, म्हणून पार्वतीला हरतालिका असं म्हणतात. हरतालिकेची कथा ही पुराणात सांगितलेली आहे. पूर्वकाली हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली होती. नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूंशी करण्याचा बेत केला होता, परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वर करण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला. तुम्ही जर मला विष्णूंच्या पदरी बांधले तर मी प्राणत्याग करेन. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने पार्वती माता घरातून पळून गेली व शंकराचा आपल्याला लाभ व्हावा, शंकर आपले पती व्हावे म्हणून एका अरण्यात गेली. त्या ठिकाणी एका शिवलिंगाची स्थापना केली आणि ती शिवलिंगाची पूजा करू लागली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होतं. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या या तपाने शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यावेळेला पार्वतीने त्यांच्याकडे वर मागितला, तुम्ही माझे पती व्हावे म्हणून. शंकराने प्रसन्न होऊन तो पार्वतीला वर दिला. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन शंकराने पत्नी म्हणून पार्वतीचा स्वीकार केला. यानंतर पार्वतीच्या पित्याने पार्वतीचा विवाह शंकराशी करून दिला. तेव्हापासून हिंदू धर्मात सुवासिन स्त्रिया आणि कुमारिका आपल्याला शंकरासारखा पती मिळावा, आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करत असतात. प्राचीन काळापासून पतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने, भक्तिभावाने करत आलेले आहेत. हे व्रत सौभाग्य रक्षण, सौभाग्य संवर्धन करणारे आहे. सुख, ऐश्वर्य, वैभव, आनंद प्राप्त करून देणारे हे एक सौभाग्य व्रत म्हणून ओळखले जाते. हे व्रत केल्याने आपल्या पतीचे प्रेम सुवासिनींना कायम मिळत असते. त्यांचा संसार सुखाचा होत असतो. त्यांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येत असतो आणि त्यांच्या कुटुंबाचा विकास चांगला होत असतो. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे व्रत केले जाते. कोणी पूजा मांडतं तर कोणी पूजा मांडत नाही. ती प्रत्येकाच्या मनाची इच्छा असते. फक्त मनापासून उपवास केला तरी सुद्धा हरतालिकेचं व्रताचे फळ आपल्याला मिळत असतं, असं बऱ्याच स्त्रियांचं आणि कुमारिकांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे आजही भरपूर स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत अत्यंत आदराने करत असतात. हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहेत ती जागा अगदी स्वच्छ केली जाते. त्या ठिकाणी पाट मांडून चारी बाजूनी रांगोळी काढली जाते आणि त्या पाटावर सुशोभित असं षोडशोपचारे पार्वती आणि शंकराची स्थापना करून पूजा केली जाते. धूप, दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री म्हणजेच पाने, फुले वाहून पूजा केली जाते. पूजा करत असताना प्रत्येक सुवासिनी या व्रताचं अत्यंत मनोभावे पठण करत असतात. ज्या ताईंना मासिक पाळी आलेली आहे, सुतक आहे, घरी आजारपण आहे किंवा काही अडचणी आहेत, त्यामुळे हे व्रत करता आलं नाही, त्या ताईंनी अजिबात टेन्शन घेऊ नका.
फक्त एकच करा, तुमच्या देवासमोर बसा आणि मनापासून शंकर आणि पार्वतीला प्रार्थना करा. तुमच्या मनात जे काही आहे ते सांगा. तुमच्याकडे काही प्रॉब्लेम होते ते सुद्धा मनापासून सांगा. बघा, तरीसुद्धा तुम्हाला त्या व्रताचं फळ मिळणार आहे. आता बऱ्याच आणि एक करायचं, आज ना दिवसभरात कोणत्या स्त्रीला अजिबात दुखवायचं नाही, अजिबात कोणालाच वाईट बोलायचं नाही. फक्त मनापासून ना जेवढं होता होईल तेवढं शंकराचं आणि पार्वतीचं नामस्मरण करत राहायचं. तुम्ही जर दिवसभर उपवास केलाय, छान अशी पूजा केली, पण एखाद्या स्त्रीचं मन दुखवताय किंवा कोणाला तरी वाईट बोलताय, तर तुमची पूजा करून आणि उपवास करून काहीसुद्धा उपयोग नाही आहे. या उलट तुम्ही पूजा न करता, उपवास न करता प्रत्येकाशी आदराने बोलताय, आजच्या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने वागताय, प्रत्येक स्त्रीला समजून घेताय, तर हे व्रत न करताही तुम्हाला त्या व्रताचं फळ मिळणार आहे. तुमच्या मनातील भाव महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रद्धेने करताय ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे म्हणजे बऱ्याच ताईंनी हे व्रत केलं असेल ना, तर खूप चांगली गोष्ट आहे. पण ज्या ताईंना काही घरगुती अडचणींमुळे करता आलं नाही ना, त्यांना फक्त एकच सांगायचं,